सुद्धा खेळताना होता. कारण हे आता संध्याकाळचं सत्र इतकं काळोख पडलो की एक वेगवान गोलंदाज आपली वेगाची गोलंदाजी करतो. फलंदाजाक मात्र चेंडूवर अगदी गरुडाची कटाक्ष ठेवायची लागतली. अर्जुनाचं लक्ष जसं अर्जुनाला लक्ष ठेवून पोपटाचं डोळं जसं भेदलो तसं आता फलंदाजा घ्या चेंडूवर लक्ष ठेवायचं लागतो. 12 चेंडू हातात त्या 12 चेंडूत 24 धावसंख्येचा पाठलाग करतो. सलामीची जोडी मैदानात निखिल पराडकर आणि विशाल लुडबे दोन मोठी नावं मालवण तालुक्यातली. एका बाजून मालवणचा संघ तर दुसऱ्या बाजून कणकवली तालुक्यातलं घोणसरी गावातला संघ. दोन बलाढ्य संघ, एक मोठी लढत शेवटच्या दिवशी, आजच्या दिवसातली शेवटची लढत. सेमीफायनलचा सामना उद्याचा दिवस. उद्या जर फायनल खेळायची असेल तर आजचा सामना जिंकणं महत्वाचं, नाहीतर आपलं हे सर्व बोजा गुंडाळायचं लागतो. लवकर सामना चालू करा. पंचांका विनंती आहे की काळोख पडलो. आणखी 5-10 मिनिटांत पुरा दिवसाचा बंद जातला. सलामीचा षटक घेऊन घोणसरी संघाच्या बाजून किसन. सलामीचं फलंदाज विशाल लुडबे, ज्यांनी दोन सामने आपली सुरुवाती षटकारांना स्वतःचा खाता खोलणारा फलंदाज. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेक निखिल पराडकर. काय होतं सामन्याचं चित्र कसा रंगताला, सामना कसं रंगात दिलं होतं पुढच्या 12 चेंडूत समजात. माझ्यासोबत समालोचन म्हणून आजच्या पुऱ्या दिवसात सन्मानी आमचे गुरुवर्य, जवळजवळ 40 वर्ष क्रिकेट क्षेत्रात जे समालोचन करतात, हिंदी, मराठी आणि आता मालवणीत सुद्धा, आमचे राजा सामंत सर, सिद्धेश पाष्टे सर, तसेच आबा कोचरेकर. चला सामन्यात सुरुवात. पहिल्या षटकातलं पहिलं सामना विशाल लुडबेच्या बॅटमधून हवाई फायर होताना सुरुवात होताना बघू गवता एक धाव पुरी केली जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होताना दिसलो नाही. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा खाता खोलतो तो विशाल लुडबे. मोठं फटको मारूच होतो पण काहीतरी मिस टाइम झाला असं म्हणा हरकत नाही. उरलेल्या 11 चेंडू 23 धावेची गरज. आता मात्र डावकऱ्या शैलीचा फलंदाज निखिल पराडकर. आजच्या दिवसात 2 फलंदाजांनी रायझिंग स्टार मालवण संघात इथपर्यंत मजल मारून दिली. दोघांचं सुद्धा मोलाचं वाटो हा. तर किसन आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन क्षेत्रांशात काहीतरी बदल केलो गेलो. जास्त वेळ खर्च करू नको, अडचण तुमच्यासाठी तयार जातली. कारण प्रकाश ज्योतातले आपल्याकडे सामने नाही आहेत. जो दिवसाचा प्रकाश ज्योत आपल्याकडे उगावता आणि मावळतात त्याच ज्योतात चालू करूचे लागतात, सामना पुरे करूचे लागतले. आणि तो जवळजवळ सूर्य डोंगराच्या पहिल्या जाऊन मावळलेलो हा. थोडंसं वेळ शिल्लक रवला मग शा बंदूक दिसक लागतला. षटकातलं पुढचं चेंडू घेऊन किसन. समोर फलंदाज निखिल. फुल टॉच पद्धतीचं चेंडू. या चेंडूवर मात्र कसलो फटको निघालो. एक जमिनीतून आग आणि किटा उडत जाणं चेंडू. एक धाव पुरी गेली. दुसऱ्या धावेसाठी पावला जोरात वळली आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पुरे झाले. धावसंख्या जाऊन 3 पोचली. 2 चेंडूचा खेळ पुरो झालो. उरलेल्या 10 चेंडूत जवळजवळ 21 अशी धावसंख्या जवळ करूची लागत. कारण 24 धावसंख्येचा पाठलाग करता तो रायझिंग स्टार मालवण संघ. दोन्ही संघासाठी सामना खूप आणि खूपच महत्वाचा हा. काहीतरी एका दुसरं मोठं फटको मारचो लागतो. एक मोठी हवा फायर करूचं लागत. चेंडू चिपीच्या इमानाचा तिकीट काढून देऊचा लागत आणि ती जबाबदारी निखिल पराडकरच्या खांद्यावर. कारण आता तो स्ट्राईक उभो. पुन्हा एकदा लोअर फुल टॉच पद्धतीचे चेंडू पण चांगले लेग बिफोरकरसाठी दाद मागता. एक धाव पुरी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता पावला जबरदस्त धावताना दुसऱ्या धावेत सुद्धा रूपांतर झाला. एका आणि 2 धावेवर समाधान बनतं. दोन्ही फलंदाज जरी 2-2 धावसंख्या प्रत्येक चेंडूत जवळ केली तर 24 धावसंख्या सोप्या पद्धतीने पुरी होऊ शकता. कारण विजयाचं लक्ष आता 24. आतापर्यंत धावसंख्या झाली ती बिनबाद 5. सावध आणि संत सुरुवात झाली ती रायझिंग स्टार मालवण संघाकडून. आजच्या पुरा दिवसात प्रत्येक सामन्यात चांगलं खेळ त्यांच्याकडनं बघू गावलो. किसन आपल्या षटकातलं पुढचं चेंडू. समोर फलंदाज तोच निखिल पराडकर. पुन्हा एकदा त्याच पद्धती चेंडू. ऍक्शन रिप्ले पद्धतीचं चेंडू गोल. 2 क्षेत्ररक्षक नमन चेंडू. सीमा पार. आग आणि किटावडे जाणार चेंडू. इरला मार्गे धुरला करीत जाणार चेंडू. सीमा पार गेलो. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचा मित्रांनो. हे चेंडू अडवलो गेलो असतो तर नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचले असते. पण 3 धावा खर्च करतात. म्हणजे मालवणी सांगोचा झाला तर मासो गेलो तर गेलो. जाताना 6 आणि घरी सुद्धा घेऊन गेलो आणि मागात पडा शकतो. 3 धावा घोणसरी संघासाठी. धावसंख्या 4 आणि थोडे सरकली. धावसंख्या झाली ती 9. 9 अशी धावसंख्या झाली. आमचे इलेक्ट्रिक ऑपरेटर त्यांना विनंती की जरा लाईट बंद करूची, कारण ह्याचा परिणामाच्या बॅट फलंदाजा होऊ शकता. जो हॅलोजन लागलेलो समालोचन कक्षक. वेळ खर्च होता. लाईट बंद करा विनंती. समालोचन कक्षाकडची लाईट पेट्टा. प्रकाश पडतो.
वेळेचं महत्व आपल्याकडे, वेळ कमी आहे आणि सामना सुद्धा महत्वाचा हा, कारण जिंकत तो उद्याचा दिवस बघित. धन्यवाद. चला सामन्याकडे जाऊया. किसन आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन धाव संख्या झाली आहे 9. समोर फलंदाज निखिल पराडकर. आता मात्र ब्लॉक पद्धतीचं चेंडू काढून काढलेलं फटको. एक धाव पुरी केली. क्षेत्ररक्षक चेंडू असर येईपर्यंत दोन्ही फलंदाज धावान. दुसरी धाव पुरी केली. तिसऱ्या धावचा प्रयत्न होता काय, पण मात्र तोपर्यंत फेक मैदानात हजर झाली. थोडासा खराब क्षेत्ररक्षण झाला. क्षेत्ररक्षक काहीतरी डचमळीत झालो. परिणाम झाले एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झाला. धाव संख्या झाली या डबल एक्क्याचा खेळ. स्कोअर बुक वरती माझे मित्र तानाजी शर्मा का 11 अशी धाव संख्या. विजय लक्ष रावला आता 13, कारण 24 धावांचा पाठलाग करतो तर रेजिंग स्टार मालवण संघ. पहिला षटक चालू. पहिल्या षटकातलो शेवटचे चेंडू. भैराई घालणार चेंडू. टोपलवर माशाचा भाटीने निलाव करणार चेंडू घेऊन किसन. समोर फलंदाज निखिल. आता मात्र एक चांगलो चेंडू निर्धाव जाता. शेवटचा चेंडू निर्धाव म्हणून गणलो गेलो. दबाव थोडंसं काहीतरी दिसलं निखिल नावाच्या फलंदाजार. पहिल्या षटकाचा खेळ पुढे झाला. धाव संख्या झाली 11. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला आता 13. या 13 वर्षांनी एका मक्का मालवणी म्हणीची आठवण झाली. ती म्हणता भेरा म्हणता 13 आणि माझा तुंतुना खरा. पण आता हे कोणाचा खरा आणि कोणाचा खोटा होता या पुढच्या 6 चेंडूत समाप्तला, कारण 6 चेंडू शिल्लक रवलेत आणि विजयाचा लक्ष रावला आता 13. आता मात्र गोलंदाजीतला अस्त्र काढूचा लागतात आणि गोलंदाजाक सुद्धा आपली ब्रह्मास्त्र वापरूची लागतली, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि तुझ्या खात्यात फक्त 13 धावसंख्या तुझ्या संघासाठी वाचवची या. आणि फलंदाज तुझ्या पाठी रोळ कडूक तयारच असतलो. आणि स्ट्राईक यांच्या दिशेक बघशाल तर विशाल लुडबे इनफॉर्म बॅट्समन, सध्या मालवण तालुक्यात ज्याचा मोठा नाव असो फलंदाज विशाल लुडबे. आजच्या दिवसात त्याच्या बॅटनं मोठे हवाई फायर तुम्ही बघलेले असच. तो विशाल लुडबे सामना करीत नवीन आलेलो गोलंदाज संदेश काय संदेश पोहोचवत आपल्या गावात युट्यूबच्या माध्यमातून. सामना मी जिंकवून देणारा संदेश होता की माझ्यामुळे सामना कदाचित आमच्या हातात निसटलो. काय जबाबदारी असतली संदेश, आणि संदेशच्या मनात कसले विचार चालू असतले. 6 चेंडूंचं ते का मारो करूचा, सामना सुरू करूचा. फलंदाजी करणार विशाल लुडबे. 6 चेंडू 13 धावेची गरज. पहिलं चेंडू दुसऱ्या षटकातलो. विशाल लुडबेच्या बॅटमधनं मोठो हवाई फटको. चेंडू हवेत एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत फक्त बघूचा काम केलं नाही, कारण क्षेत्ररक्षक कपावनं चेंडू आकांड्याच्या पहिल्याडे जाऊन पडलो. सुरुवात झाली दुसऱ्या षटकाची षटकारण्याशी आणि काहीतरी दबाव होतो फलंदाजीर. एक मोठा धावसंख्या जो पाठलाग करतो. शूटच्या 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर मोठो वळ 6 धावा वसूल करता तो विशाल लुडबे. आता काहीतरी मार्जिन थोडासा कमी झाला. उरलेल्या 5 चेंडूत 7 धावेची गरज. पुन्हा एकदा विशाल लुडबे ऍक्शन रिप्ले. खटक्यार बॉट जागेवर पडली, टांगो पडलो उपडी आणि घोडे झालेत परार. लांब लचक SPL षटकार. फलंदाज कोण तर विशाल लुडबे. सहज आणि सोप्या पद्धती विजय गवसने घालूच्या मार्गावर दिसतात, तो म्हणजे रायझिंग स्टार मालवण संघ. होत्याचा नवता झाला असा म्हणा हरकत नाही. पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा पुरे झालो, नक्कीच आपण विजय जल्लोष साजरा करतात, पण याचं मात्र भान ठेवू का आपण लाईनच्या बाहेर राहायचा. रायझिंग स्टार मालवण संघाचे जे सहकारी आहेत संघावाले त्यांना विनंती करताय मायक्रोफोनवरनं की आपण लाईनच्या बाहेर राहायचा. रायझिंग स्टार मालवण संघ तुमका विनंती या, कारण अजून सामना संपलेलो नाही. या काय फलंदाजी करता विशाल लुडबे. मी मगाही सांगले होते तांबूस लागली माशी काहीतरी तेनात फारावतील, पण विशाल सारखं मासो फारावणा खूप कठीण. हे असं मासो त्या खायच्या पुढे त्याच्या खायच्या जाळ्यात अडकावा, त्याची आशिया तोडून तो बाहेर पडतलो तशा पद्धतीचे विशाल लुडबे. आता मात्र काहीतरी बॅटची काड्या गावून यष्टी रक्षकाच्या गोमात जाता आणि शहराक सवायशे करणारी गोलंदाजी बुगवता विशाल लुडबे मात्र तंबूचं रसू दाखवलं, पण जाताना आपला काम पुरा करून जाता तो विशाल लुडबे. एक चेंडू काहीतरी निर्धाव टाकूक यश मिळवता. संदेश धावसंख्या झाली ती 23. फक्त एका धावेची गरज होती रायझिंग स्टार मालवण संघाक. उद्याचं सूर्यनारायण हे त्यांना उजाडताना बुगुक गावतलो. जर एक धाव पुरी केली ती 3 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला आता 1. या 3 चेंडूवर जर एखादी विकेटची हॅट्रिक करणार चमत्कार जादू करू शकता का संदेश नावाचा गोलंदाज. नशीब काहीतरी साथ देऊचं लागत म्हणजे नशीब संदेश या गोलंदाजाचा, कारण 3 चेंडू शिल्लक. नवीन गेलेला फलंदाज विशालची जागा घेऊ. विठ्ठल आणि विठ्ठलां सन्मानजनक फटको. हलक्या हातान पॉइंटचे क्षेत्र चेंडू जाता आणि विजय ठरता. आजच्या दिवसातला उद्याचा फायनलचा दिवस बघतात तो म्हणजे रायझिंग स्टार मालवण संघ. एक महत्वाचा रंगतदार सामना शेवटच्या दिवसात शेवटच्या क्षेत्रात शेवटचा सामना बघलो. माफ करा, पहिल्या दिवसात शेवटच्या क्षेत्रात
शेवटचा सामना गवलो तो म्हणजे गोंडसरी विरुद्ध मालवण आणि हे मालवण संघ विजयी ठरता. दोन्ही संघाचा खूप खूप अभिनंदन. उद्याच्या दिवसासाठी रेजिंग स्टार मालवण संघात माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच आजच्या दिवसात माझ्यासोबत सहकारी समालोचक आमचे दत्त राजा सामंत सर, आबा कोचरेकर आणि